मित्रांनो प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 3 सिग्नल अनुक्रमे दर मित्रांनो 45 सेकंदाला 90 सेकंदाला 120 सेकंदांनी लागतात. म्हणजे 3 सिग्नल आहेत ते 45 सेकंदांनी 90 सेकंदांनी 120 सेकंदांनी लागतात. तर मित्रांनो पुढे काय सांगितलं, व लगेच बंद होतात सांगितलं, लागतात आणि लगेच बंद होतात. तर सुरुवातीला सकाळी 9 वाजता ते सिग्नल एकत्र लागले असतील, म्हणजे तिन्ही एकाच वेळी सिग्नल लागले असतील, तर त्यानंतर किती वाजता एकत्र लागतील, म्हणजे 9 वाजता तिन्ही एकत्र लागलेत सिग्नल, लागतात आणि लगेच बंद होतात. मग असं नंतर कधी ते तिन्ही एकत्र येतील. तर मित्रांनो अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे, 45, 90 जे तुम्हाला 120 सेकंद दिलेत असं मांडायचं आहे. यांचा लसावी काढायचा मित्रांनो. लसावी कसा असतो बघा, आता या तिन्ही संख्येला भाग जाण्याची संख्या कुठली, 15 ने भाग जाते, 15 45, 15 सख 90, 15 टे 20 भाग गेला. परत बघा अजून कितीने भाग जातोय, 2 ने भाग जातोय, 2 ने भाग जातोय पुढे बघा. मग 2 ने कसा भाग जातोय, 3 आहे तसं येणार आहे, बेत्रिक 6, ठीक आहे, बेत्रिक 6, बेचोक 8. आता मित्रांनो परत बघा 3 ने भाग जातोय, 3 ने कसा भाग जातोय, 3 1 3, 3 1 3, 4 आहे तसं राहिलं. आता यांचा गुणाकार करा मित्रांनो, 15 2 30 बरोबर, 3 चौक 12, 120, 120 गुणिले 3 करा. काय केलं बघा, 15 2 30 किंवा 15 3 3 त्रिक 90 जर केलं असं, 90 केलं आणि गुणिले परत याचं एक एक काय घ्यायची गरज नाही, डायरेक्ट 4 घेतलं, 9 चौक 36, 360 सेकंद आलं, सेकंद. 360 सेकंदाने तिन्ही एकत्र येतात. म्हणजेच तुम्हाला विचारलेलं आहे काय, इथं किती वाजता, वाजता म्हणजे डिरेक्ट मिनिटं दिलेले आहेत, पुढे मिनिट बघा, 9 वाजून 18 मिनिटं, 9 वाजून 6 मिनिटं, 9 वाजून 16 मिनिटं, 10 वाजून 6 मिनिटं. मग आता काय करायचं, 360 जे आहे ना मित्रांनो, त्याला तुम्हाला 60 सेकंदाने भागायचं, म्हणजे 0 ला 0 कट, 6 6 6 36. मग आता मित्रांनो 9 वाजून 9 आधी म्हणजे काय करायचं, आता 9 वाजून हे काय आले, 6 मिनिटं आले, लक्षात ठेवा, मिनिटे 6 मिनिटे आले, म्हणजेच मित्रांनो 9 वाजून 6 मिनिटांनी 9 वाजता. ओके, ऑप्शन बी 9 वाजून 6 वाजता, लक्षात ठेवा, वाजता झाले वाजता पाहिजे. ओके, असो काही प्रॉब्लेम नाही. समजलं असेल, समजून घेतलं तरच मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर होणार. धन्यवाद.